नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 11 वाजलेत. आता पोरं शाळेत गेलेत. माझे सगळे काम आवरलेत. कपडे धुवायचे राहिलेत फक्त. आणि हे बघा, माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून नारळ होता पडलेला, फोडला तो मी, चांगला निघलाय. आणि मला कपडे धुवायचेत. माझे केस पूर्ण व्हाईट झालेत. कलर करायचा आहे मला केसांना आता. चला मी कपडे धुते आणि पोरं 3 वाजता येणार आहेत. चला भेटू आपण नंतर. टेरेसवर आले मी हे गावाकडून आणले होते मिरच्या. हे मधोमध कट करून ह्यांना मीठ आणि दही लावलं होतं. तर 3 दिवस झाले मी ह्यांना वाळवते. अजून 1 दिवस तरी लागेल वाळायला. आणि हे मिरच्या तळल्यावर एकदम छान लागतात खायला. बरेच दिवस टिकतात अशा. आपण 1 दिवस वाळवत. कबूतर येतात. मी पातळ ओढणी झाकली होती, ओलं होतं तोपर्यंत. आता सुकलंय. आता कबुतराला माहीत असणार हे खाण्याची गोष्ट नाही म्हणून. आता येणार नाहीत कबूतर. चला कपडे वाळायला टाकते मी. मला दुसरे एक काम आहे अजून. कपडे भरपूर होते. 1 दिवस आड पोरांचे कपडे पडते धुवायला. युनिफॉर्म धुवायला टाकते सारखं. 3 वाजेपर्यंत शाळा असती तर कपडे खराब करतात पोरं. मी दिवाळीच्या सुट्टीत ताईकडे गेलते गावाला, बीडला. तर ताईने मला हा ब्लाऊज दिलाय. तर लांब हाताचा शिवायला सांगितलंय मला. हातावर डिझाईन येते ही. असं मला बऱ्याच दिवसापासून बनवून घ्यायचं होतं. हातावर केलेलं आहे हे वर्क. याचं नाव माझ्या लक्षात नाही. आणि असं भरपूर महाग भेटते ब्लाऊज पीस. 1000-1500 रुपयाचं असेल हे. भरपूर किंमत राहते या ब्लाऊजची. मी 2 वर्षापूर्वी वहिनीच्या अंगावर बघितला होता अशा वर्कचा ब्लाऊज. तेव्हापासून मला घ्यायची इच्छा होती. तर भेटलं मला, ताईने दिला. तर मला हा ब्लाऊज शिवायला टाकायला जायचं आहे आज. मी शिवून आणल्यावर फोटो पाठवेल. ताईला फोटो पाठवणार आहे मी. हाताची डिझाईन आहे ही, हाताला येईल. साधा शिवणार आहे. हे पाठीमागचा गळा आहे. आणि ही डिझाईन समोरच्या गळ्याला येते, उजव्या खांद्यावर. चला आता मापाला एक ब्लाऊज घेऊन जाणार आहे. ब्लाऊज शिवायला टाकते. लेडीज टेलर आहे. आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. 2-3 दिवस झाले आल्यापासून एक चेहरा सतत डोळ्यापुढे येतोय. ते म्हणजे आमचे पाहुणे येतं. तर मला आदल्या दिवशी 2 दिवसांनी अगोदर मला त्यांना भेटायला जायचं होतं. जवळचे पाहुणे येतं. तर त्यांना आजार आहे आणि त्यांचं ऑपरेशन झाले गेल्या वर्षभरात. त्यांचं इथलं हे पूर्ण कापून काढले आणि इथलं मांडीचं मांस लावलं इथं. हा पूर्ण खड्डा झालेला त्यांचा. आणि हाताला पण इथं खड्डा झालेला, एवढं मी पाहिलेला गेल्या वेळेस सुट्ट्यात गेलते तर. आणि डोळ्यात पाणी आलेलं चेहरा मला दिसतोय त्यांचा सारखं. मला त्यांना भेटायला जायचं होतं पण नाही जाता आलं, वेळ नव्हता माझ्याकडं इकडे यायच्या नादात. तर भेट झाली. देवाने त्यांची भेट घडवून आणली बसस्टँडमध्येच. एकदम दिसले ते. दवाखान्यातून आलते पुण्याहून. पुण्याला तपासणीसाठीच गेलते ते. काका येतं, मावशीचे मिस्टर येतं. थोडी राहिली त्यांची सर्विस. आणि कॅन्सर आहे त्यांना, 2ऱ्या स्टेपला आहे. हे पूर्ण सुजलं आहे त्यांचं. अशी सूज आली आहे त्यांना. आता शॉकच्या ट्रीटमेंटसाठी 2 महिने दवाखान्यात राहायचे. त्यांना व्यसन होतं.
तर देव त्यांना लवकरात लवकर बरं करू आणि त्यांना योग्य इलाज मिळावा. आता भरपूर सोयी निघाल्यात आहे दवाखान्याच्या, तर कोणत्याही आजारावर इलाज निघालाय. मला भीती वाटते सारखं सारखं मनामध्ये. देव त्यांना लवकर बरं करू, आपण प्रार्थना करू. सोसायटीतले बाप्पा आहेत हे. सोसायटीमध्ये मंदिर आहे हे गणपती बाप्पाचं. दुपारचे 2:45 वाजलेत. पोरं येतील आता 15 मिनिटात. त्यांना घ्यायला यावं लागतं इथं. इथे येऊन मंदिरात बसतो तर आम्ही 2-3 जणी असतात मैत्रिणी. केस कलर केलेत मी. ओलेत केस, अजून आताच धुतलेत. अजून एक जण. हाँ इधर चल. कृषी चल तू. अरे तसंच नसते बुडीत बाळा. थांब, चमच्याने घ्यायचं असतं बाहेर. इथं घे चमच्याने, साईडला घ्यायच्यात. साखरण. खा. छान झाली ती भाजी आजची. आवडली तुला? जास्त साखर खायची नसते ना. आवडती तूप साखर? इकडे चल चल. हो ना. हा, फेकायचं नसते, हळूच सोडून द्यायचं असते. दर्शन घ्यायचं, गणपती विसर्जन करायचं हळूच. सौजन्यशीलता. नको ना रे अर्जुना. माती खेळू नका रे, अंग बघा ना थंडीने कसं होते. नको म्हणलं ना. या ग्राउंडवर खेळायला येतो कधीतरी. पोरं खेळते तिथं. आणि याच ग्राउंडवर मी स्कूटी चालवायला शिकवले. यांनी शिकवली मला स्कूटी चालवायला. दोनदा पडले पण शिकले मी. आणि संध्याकाळी बरीच गर्दी असते इथे, सगळेजण फिरायला येतात. आणि या रोडने आम्ही जातो.
सकाळी सकाळी फिरायला जातो. पोरं माती खेळते तिथं आल्यावर, यांना बरं वाटतं थोडं. बघा हां हां हां, दिसला. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते, आजचा व्लॉग. नंतर भेटू आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही घरी जातो आता, 6 वाजलेत. दिवस संपत आले. 4 शूज भरले माती ना. शूज खराब केले रे सगळे बाळा. तो नको ना असं करू. आधीच थंडी आहे ना. कुठं नेता? पाणी नाही रे बाळा आता इथं, असं का करता?